नवी मुंबई महापालिकेच्या शाळेमध्ये वर्गात प्लास्टर कोसळलं। शाळा सुरू होती आणि त्यावेळेला नेमका हा अपघात झाला। यामध्ये शिक्षिका किरकोळ जखमी झाली। नेरूळच्या सेक्टर 30 मधील नवी मुंबई महापालिका शाळेतला हा सगळा प्रकार आहे। शाळेसाठी खर्च करण्यात आलेल्या 7.5 कोटी रुपयांच्या रकमेवर आणि त्याच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होते। ठेकेदार आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महापालिकेने दिलेत। नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्लास्टर कोसळलं। या वर्गाचं छत कोसळलेलं आहे आपण बघतोय आणि त्याच्यामध्ये शिक्षिका गंभीर जखमी झालेली आहे। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी राजेंद्र पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। राजेंद्र, महापालिकेने या सगळ्याची आता दखल घेतलेली आहे, कारवाईचे आदेश दिलेत। हे ठेकेदार नेमके कोण होते कळू शकलंय का आणि इतर कोणी मुलं वगैरे याच्यामध्ये जखमी झाले नाहीयेत ना? रिद्धी, ही घटना जी काल घडली 2-2.5 वर्षापूर्वी ही शाळा बांधून तयार होती। 7.5 कोटी रुपये याच्यासाठी खर्च केले होते। विशेष म्हणजे ही शाळा ताब्यात देताना शाळा सुरू होण्याच्या टायमाला ती पूर्ण तपासणी करून द्यावा असं आयुक्तांनी म्हटलं होतं। पण शाळा तशीच देण्यात आली। याच्यामुळे उद्या आणि परवा शनिवार आणि रविवार 2 दिवस शाळेची पूर्ण तपासणी करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिलेत आणि या बाबतीमध्ये संबंधित विभागावरती जबाबदारी निश्चित केली जाईल असंही डॉक्टर कैलास शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि जो कोण कंत्राटदार असेल, ठेकेदार असेल, त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले। या प्लास्टर जे कोसळलं ह्याच्यामध्ये एक शिक्षिका ही किरकोळ जखमी झाली। कुठल्याही विद्यार्थ्याला त्या ठिकाणी लागलेलं नाहीये। परंतु ही जी गोष्ट ही गांभीर्याने आयुक्तांनी घेतलेली आहे आणि याच्यामुळे तात्काळ उद्या आणि परवा 2 दिवस शहर अभियंत्रण विभागाकडून या शाळेची पूर्णपणे तपासणी करण्याचे त्यांनी निर्देश दिलेत। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।